भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. प्रभाग रचनेच्या आज आक्षेपवरती सुनावणी होती आणि आज ठाकरे गट आणि तुम्ही देखील एकत्र होता, त्यामुळे ठाण्यामध्ये देखील आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो. कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत. याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत अविनाश जाधवांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या दोन्ही भेटींसंदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आहे, तर ते आपण पाहूया. पहिला विषय की त्यांच्या आघाडीचा किंवा आपल्या युतीचा दोघांनी मिळून एकत्र लढायचा, तर त्या दोन भावांनी ठरवल्यानंतर त्यामध्ये आम्हाला कुठलीही हस्तक्षेप करायची गरज नाही. पण एक आम्ही काँग्रेस म्हणून आमची भूमिका त्या ठिकाणी उद्धवजींच्याकडे मागितली, आम्ही जाऊन सांगितली आणि आम्ही चर्चा केली. दोघांनी उद्धव साहेबांनी आणि आमच्या चर्चेनंतर त्यामध्ये स्थानिक लोकांना चर्चा करून पुढे आम्ही जायचं असं ठरवलं आणि तेही स्थानिक त्यांच्या नेत्यांशी आणि कारण हा मुख्यतः जो निर्णय किंवा आताच्या युतीच्या संदर्भातला प्रश्नचिन्ह होतो तो आम्ही तुमच्या पुणे आपला मुंबई आणि या रिजन पुरतच आहे, ज्याला आपण मुंबई ठाणे असेल किंवा आसपासच्या. राहिला विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत, या काही देश पातळीच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका नाही. अशा स्थितीमध्ये स्थानिक लोकांचं आमच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे ते आम्ही ऐकून घेऊ. त्याबरोबर आम्ही ठरवलंय की दिल्लीच्या हायकमांडशी त्या संदर्भातली चर्चा करू आणि नंतर आमची भूमिका आम्ही उद्धवजींच्याकडे सांगू असं त्यांनी ठरवलं आणि आम्ही ठरवलंय. त्यामुळे ते दोघं एकत्र आलेत म्हणजे दोघांमध्येच ती बैठक झाली, दोघांनीच ते काही ठरवलं असाही अर्थ चुकीचा होऊ नये. ही त्यांची चर्चा आहे, जशी काल आमची चर्चा झाली. आणि एवढा राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, या संदर्भातच राज ठाकरेजींच्या संदर्भात आम्ही उद्धवजींना ही चर्चा झाली की त्यांच्याकडे चालेल की तुम्ही म्हटलं तुम्ही दोघे एकत्र येणार असेल तर आमची काय भूमिका असायला पाहिजे. ते म्हणले की आम्ही आणि आम्हाला ते म्हटलं की तुम्ही तुमची भूमिका सांगा. तर आम्ही म्हटलं आमच्या स्थानिक नेत्यांना विचारात घेऊ, चर्चा करू त्यांच्या जे काही आहेत स्थानिक, आणि आम्हाला हायकमांडशी चर्चा करावं लागेल. राज ठाकरे साहेब आणि तुमची युती होत असेल तर आम्ही तुमच्या युतीमध्ये आहोत की नाही हा आम्हाला परमिशन घ्यायचा किंवा अधिकार नाही आहे. त्यामध्ये नवा पार्टनर येत असेल तर त्याला हायकमांडची परमिशन सुद्धा लागेल. आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण ते स्थानिक लोक निवडणूक लढतात, लोकल बॉडीच्या निवडणुका, त्यांची परमिशन लागेल त्याला. त्यामुळे त्यांना विचारात घेऊ, चर्चा करू असं ते ठरलं आहे. मला असं वाटतं का या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे का दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील जनता. दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. आज भेटत नाही, ते लग्नात भेटतात, मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात. त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते जराच ठरलं पाहिजे ना. पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना अविनाश जाधव, राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथे तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्याने घेतलेला आहे. म्हणून ही सर्व जी काय आज चालू आहे, प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत. त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करू नका आणि यांना घरी बसवा.
जेणे काय पुढे माझ्या कानावर अशी काही चर्चा आलेली नाही. काय राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल महाविकास आघाडीमध्ये? प्रस्ताव तर येऊ द्या ना, सगळे प्रस्ताव आल्याशिवाय मी कसं बोलणार. राज्य प्रस्ताव तसा कुठला? बघूया ना, आत्ता ह्या क्षणी काही प्रस्ताव आलेला नाहीये. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा अर्थातच बोलू. आणि समविचारी पक्षांबरोबर आमची नेहमीच जायची तयारी असते. त्यामुळे आम्ही चर्चा करणारे, लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. दुसरीकडे अंजली दमाने जे काही अजित पवारांनी जो काही व्हिडिओ मधल्या काळात व्हायरल झाला, दमबाजी केली अशा पद्धतीने ठाण्यावर दणदणीत मोठा मोर्चा काढणार आहोत, ज्यात शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. आणि तो दिवस हा आमच्या प्रचाराचा पहिला दिवस असेल. पण दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, याचा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांच्या मनात महाराष्ट्र ज्या दिवशी हे दोघं भाऊ टीव्हीवर लोकांनी एकत्र पाहिले ना, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात जेव्हा टीव्ही बघत होते, प्रत्येक माणसाचे डोळे पाणावले होते. सो हे महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की बाळासाहेबांचे दोन्हीही वारस हे एकत्र यावेत आणि महाराष्ट्राचा काहीतरी विकास व्हावा. जे या लोकांनी गुजरातच्या दावणीला आम्हाला सगळ्यांना बांधलेला आहे ना, त्यातून आम्हाला सोडावा आणि मानाने सन्मानाने हा महाराष्ट्र उभा राहावा, यासाठी हे दोन भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे. पण आजची जी भेट होती कुठेतरी जागा वाटप असेल किंवा स्थानिक स्वराज्य म्हणतो की आज आम्ही सगळेच जण आम्ही या प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये इथे होतो. त्यामुळे कशा संदर्भात बैठक आहे हे बैठक झाल्याच्या नंतर आम्हाला कळेल. पण अशा बैठका ह्याच्या पुढे तुम्हाला सतत पाहायला मिळतील एवढं नक्की. दोन्ही भाऊ एकत्र आले तर कुठेतरी हा लढा तुमचा सुरू झालेला कळतो का? कारण सगळेच कार्यकर्ते कळतंय, ते महाराष्ट्राला कळतंय, त्या दोन भावांना कळत नसेल का? प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि योग्य वेळी त्याच्या बाबतीतलं तुम्हाला उत्तर मिळेल. महायुतीचा आता अंतर्गत वाद म्हणजे गणेश नाईक आता कालच ते इकडे बोलले की ठाण्याचा अहंकार संपवायचा असेल तर इकडच्या रावणाचा अहंकार. नाईक जे बोलतात ते खरं बोलतात आणि जर खरंच रावणाचा अंत करायचा असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे आणि रावणाचा अंत करावा असं मला वाटतंय. कारण ज्या पद्धतीने आता जर मी वरती प्रभाग रचनेच्या याच्यात होतो, 50% कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे त्यांना देखील विचारात न घेता जर ही प्रभाग रचना झाली असेल तर ती अन्याय. शिवसेनेचा एक पण नव्हता. का नव्हता शिवसेनेचा एकही जण? त्यांच्या इकडे काय प्रभाग रचनेत प्रॉब्लेम नाही झाले. जर आम्हाला प्रभाग रचनेत प्रॉब्लेम वाटतोय, त्यांना वाटतंय, तर मग शिंदे गटाला पण वाटलं पाहिजे होतं की प्रभाग रचनेमध्ये प्रॉब्लेम आहेत. पण त्यांना कुठेही प्रभाग रचनेमध्ये प्रॉब्लेम वाटला नाही. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना ही ठाण्याच्या हिताची नाही. त्याचा आम्ही विरोध करणार, त्याच्या विरोधात मोर्चा काढणार आणि लोकांमध्ये जाऊन लोकांना पटवून देणार की हे तुम्हाला फसवतं. ठाकरे आणि आता मनसे एकत्र ठाण्यामध्ये लढा देण्यासाठी तयार आहात? आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. पक्ष जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. परंतु आता जे काय ग्राउंडवर ह्या लोकांनी जो काय गुन्हेगारीचा कळस गाठलेला आहे, भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी तरी आम्ही इथं ठाण्यात एकत्र आलेलो आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. तर ठाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी एकत्र असल्याची भूमिका या ठिकाणी संदर्भात बैठक असल्याची चर्चा आहे. नाही, मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात. कधी माननीय उद्धवजी, माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या. कोणाचाही आक्षेप नाही आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. पालिका निवडणूक संदर्भात बैठक असल्याची चर्चा आहे. नाही, मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी. उद्धव ठाकरे एकत्र आले या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत. काय सांगाल दादा, ज्या प्रकारे घडामोड सुरू आहेत, काय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला आले, मला वाटतं ज्या दिवशी वरळीला ही दोघं भाऊ एकत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच दिवसापासून मला वाटतं या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाण्यामध्ये या जो काय या ठिकाणी प्रभाग रचनेचा या ठिकाणी हरकती सूचनेच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी हे ठेवला होता आणि ह्याला सुद्धा आज आम्ही सर्व एकत्रितरित्या, मग ते काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्व लोकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी याला विरोध केलेला आहे. पण राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत, निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत का? कारण आताही तुम्ही एकत्र दिसताय, तर हे लढा हा सुरू झालेलाच.
लढा सुरूच म्हणजे लढा आहे ना. आज आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी दोन भाऊ एकत्र झालेत आणि लोकांची भावना आहे आणि लोकांच्या भावने खातिर मला वाटतं हे सर्व एकत्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र लढले, दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यामुळे मला वाटतं दोन्ही भाऊ एकत्र लढले तर होणारच ना. तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना तुम्ही. आणि आम्ही सर्व एकत्रितरित्या या ठिकाणी इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. महत्वाची बातमी, 2 ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटींची ही पहिली बैठक आहे. आतापर्यंत कौटुंबिक भेटी झाल्या होत्या, मात्र राजकीय अशी ही पहिल्यांदाच ही भेट ठाकरे बंधूंमध्ये होते. उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत. संजय राऊत, अनिल परब देखील त्यांच्या सोबत यामध्ये आहेत. निवडणुकीच्या वाटाघाटींसंदर्भातली ही पहिली बैठक शिवतीर्थवर होत आहे. पुन्हा एकदा थेट